जैसे मैच की शुरुआत होगी फिर से आएंगे आपकी सेवा में, आपका दिल बहलाने का काम। बिल्कुल एक महाराष्ट्र कमेंट्री की बुलंद आवाज जिनको देखकर बहुत सारे नए नए कमेंटेटर बन चुके हैं, बिल्कुल हमारे लिए सबके कमेंटेटर के प्रेरणा स्थान रहने वाले नरेश जी डोमे सर आपका इसके बाद का आंखों देखभाल सुनाएंगे। थँक्यू शंकर पवार सर. आपण सुपंत चषक मध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातली शेवटची पहिल्या फेरीची मॅच, यानंतर दुसऱ्या फेरीच्या मॅचेसला सुरुवात होणार आहे. आणि काय मॅच इथे आपण बघतोय, दुधे भावी विरुद्ध श्रीगोंदा कारखाना. या दोन संघामध्ये जयदीपच्या हातामध्ये चेंडू होता. सलामीची जोडी मैदानामध्ये सागर निकम आणि वैभव सोलनकर या दोघांना आपण बघतोय इथे. वैभव सोनवलकर, जयदीप लेंथ बॉल फटका एक्झिक्यूट केला जरूर सागर निकमनं, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अडवला चेंडू, धाव घेण्याची शक्यता सुतराम नाही. आणि धावा अजून 0. कृष्णा पवारला आपण बघायला जायकॉन श्रीगोंदा कारखाना संघाकडून. खर तर माळीनगर आणि श्रीगोंदा कारखाना यांचे कनेक्शन आहे आणि त्याचा दुवा आहे तो म्हणजे कपिल गरुड. श्रीगोंदा कारखाना आणि माळीनगरला जोडणारा दुवा म्हणजे कपिल गरुड. यास कडक 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 धडक बेधडक षटकार. धावांच्या बरोबरीने धावफलकाला सुरुवात होईल. 6 धावा. माळीनगर सोलापूर जिल्ह्यामध्ये निश्चित कमिटीचे जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक, त्यांनी बाहेर गेलेले चेंडू आणून द्या, तसे सोडून देऊ नका, चेंडू आणून द्या. प्रत्येक बॉल आतमध्ये आला पाहिजे. तर जाऊया मैदानामध्ये जिथे 6 धावांची मोहर सागर निकमनं सुरुवात केली षटकारास. आपण चर्चा करत होतो श्रीपूरच्या शेजारीच माळीनगर आणि श्रीपूर या दोन गावांमध्ये देखील शहरांमध्ये एक साम्य आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या दोन्ही गावांमध्ये साखर कारखाने निर्माण झाले आणि क्रिकेटही तसंच या दोन्ही गावांमध्ये खूप चांगल्या प्रकारे फोपावलं. आज माळीनगर मध्ये देखील खूप चांगल्या स्पर्धा होतात. स्पर्धांचे आयोजक अतुल भाऊ थोरात इथे उपस्थित आहेत, आरिफभाई काझी उपस्थित आहेत. माळीनगर चषक देखील आपण बघितला, अत्यंत सुंदर आयोजन. याबरोबरच बॅक टू बॉलर, धाव मिळणार नाही. पहिलं षटक जयदीपला बघतोय. एक षटकार आल्यानंतर जयदीपनं 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत. एक लेग बाय जरूर आलेली. 7 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला श्रीगोंदा कारखानाकडून. परत एकदा कव्हरला क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा चेंडूची वाट बघत होता, मात्र चेंडू अगदी सावकाश त्याच्या हातामध्ये पोहोचला. एक धाव सागर निकलला मिळणार. मला वाटतंय एक धाव मिळेल वैभव सोनवलकरला. आणि षटक पहिलं इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 8 धावा. राही 11 दुधे भावी विरुद्ध संचित 11 श्रीगोंदा. संचिता 11 श्रीगोंदा या दोन संघामध्ये मॅच आपण बघतोय. पहिल्या फेरीचा सामना आहे. दुसरं षटक सुरू होणार आहे. कृष्णा पवारची फलंदाजी निश्चित आपल्याला बघायची आणि गेल्या वर्षीची देखील त्याचा संघर्ष इथे कोणीच विसरणार नाही. ज्या पद्धतीची फाईट केली कृष्णा पवारनं. गोलंदाजाचं नाव बाळू. संचिता श्रीगोंदा संघाचा गोलंदाज बाळू उजव्याच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर. वाईटची घोषणा इथे अतिरिक्त धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 9 वर सलामीची जोडी मैदानामध्ये अजून दाखल आहे. सागर निकम, वैभव सोनवलकर. उजव्याच्या बाहेर लेंथ चांगली होती यावेळेस. उजव्याच्या बाहेर टाकलेल्या चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचू दिलं नाही फलंदाजाला. गोलंदाज बाळून
वेग हा महत्वाचा ठरतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट इतकं बदललेलं आहे की फक्त वेगावरती तुम्हाला विसंबून राहता येत नाही. ओ हो इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार. तेरा तेरा धावा धाव फलकावरती चौकारा बरोबर. राही 11 दुधे भावी. फुल टॉस चेंडू, नो बॉल. नो बॉल. कमरेच्या उंचीच्या वरून तुम्ही असा बॉल टाकू शकत नाही, अन्यथा तो नो बॉल ठरतो. अर्थात किती उंच चेंडू टाकायचे यावरती काही लिमिटेशन नाही, फक्त तो फलंदाजाच्या कमरेच्या वरून गेला नाही पाहिजे. वाईड चेंडू. बाळूचा एक चेंडू आपण पाहिला, तो अत्यंत सुंदर होता, मात्र त्या व्यतिरिक्त तो भरकटलेला आहे, कंट्रोल नव्हता. एक चेंडू त्याने नो बॉल टाकला, फ्री हिट पुढे कंटिन्यू आहे. पुढचा चेंडू वाईड पडत असेल तर किंवा नो बॉल पडत असेल तर फ्री हिट पुढे सुरू राहते. फटका उंच आहे, परफेक्ट आहे, लांब आहे, षटकार. धाव फलक आपण बघणार आहोत, 21 धावा. याबरोबर परत एकदा 6 पाठोपाठ 4 सागर निकम. या षटकामध्ये तो पहिलं षटक थोडंसं मिश्र होतं, मात्र या षटकामध्ये धावांचा भडीमार बघायला मिळतोय सागर निकमच्या बॅट मधून. एक चौकार, दोन चौकार, एक षटकार. माफ करा, वैभव सोनवलकरचा हा पुन्हा एकदा षटकार. लागोपाठचे 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर वैभव सोनवलकरने टाकून दिलेत, आणि परत एकदा 5वा सुद्धा षटकार. कृष्णा पवारला आपण आता गोलंदाजी मार्क वरती बघतोय, ऍज अ आयकॉन कृष्णा पवार. सोलापूर जिल्ह्यातला हर उडणारे खेळाडू, निश्चित जबरदस्त एफर्ट्स, गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू. माळीनगरला संपूर्ण देशभर तो घेऊन गेलेला आहे.
ऍज अ आयकॉन तो मैदानामध्ये खेळतोय, विशेष करून ISPL मध्ये जी ऑल इंडिया लेवलवरती टेनिस बॉल क्रिकेटरसाठी स्पर्धा आपण मुंबईमध्ये बघितली. कोट्यावधींची बक्षिसं होती, ग्लॅमर होतं स्पर्धेला. टेनिस क्रिकेटची IPL आपण बघितली, ISPL, आणि त्या स्पर्धेमध्ये निश्चित कृष्णा पवारला आपण खेळताना बघितलं होतं. ही अभिमानाची गोष्ट आहे. आज कृष्णा पवार ऍज अ बॉल इथे गोलंदाजी करताना बघायला मिळतो. या अगोदरचं षटक बाळूचं प्रचंड महागडं ठरलं होतं आणि या परिस्थितीमध्ये कृष्णा हातामध्ये बॉल घेतोय. यस, उचलला चेंडू आकाशामध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. सन्माननीय अतिथी प्रदीप शेठ पगारे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत. कृष्णा पवारला आपण माझी मुंबई या संघाकडून खेळताना बघितलं होतं. 63 धावा त्यानं ISPL मध्ये बनवलेल्या होत्या, ज्यामध्ये 7 मॅचेस मध्ये तो खेळला आणि 63 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. माझी मुंबई. तर इथे कृष्णा पवार, स्लोवर वन आणि इथे बाहेरची कड, फलंदाज बाद, धक्का पहिला. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक दाखवलं. एक षटकार जरूर आला, मात्र जो ब्रेक थ्रूची गरज होती कृष्णा पवारनं तो मिळवून दिलेला आहे. तुम्ही पहा चांगल्या खेळाडूची ओळख कशी ठरते. तर ज्या वेळेस टीम कठीण मध्ये, टीम अडचणीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लीड केलं पाहिजे आणि तेच इथे बघायला मिळालं. बाळूचं एक षटक अत्यंत महागडं ठरलं होतं, जिथे पुन्हा एकदा मॅच मध्ये दाखल झाला होता राही 11 दुधे भावी संघ. मात्र तिथेच कृष्णा पवारनं चेंडू हातामध्ये घेतला आणि एक विकेट आपल्या संघाला काढून दिली, जो धोकादायक ठरत होता. सागर निकम षटकात ठोकल्यानंतर त्याला बाद करण्यात यश मिळाले. सागर निकम बाद होतोय. अनिल मैदानामध्ये दाखल होतोय. वैभव सोनलकर नॉन स्ट्राईक एंडला असेल, अनिल स्ट्राईक एंडला असणार आहे आणि आपण बघणार आहोत गोलंदाजी मार्गवरती पुन्हा कृष्णा पवारला. परत एकदा चांगला फटका इथे आपण बघू शकतो. डीप लॉंग ऑफ वर एक धाव इथे येणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचतोय. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 44 धावा. कृष्णा पवार, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 44 धावा धावफलकावर. स्लोवर वन आणि पुन्हा कड बाहेरची, दोन्ही सलामीवीर माघारी पाठवलेत कृष्णा पवारनं. तो खर तर गोलंदाज आहे. गोलंदाजी तो फारशी करत नाही कमर्शियल क्रिकेटमध्ये, मात्र संघाची गरज ओळखून गोलंदाजीला आला आणि काय कमालीची गोलंदाजी. 2 फलंदाज बाद करे, विशेष म्हणजे दोन्ही सलामीवीर वैभव सोनवलकर, निकम या दोघांनाही पाबेल यांचा रस्ता दाखवलाय कृष्णा पवारनं. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर 44 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये राही 11 दुधे भावी. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. 2 फलंदाज बाद झालेत दुधे भावी संघाचे. गोलंदाजाचं नाव सांगा. पप्पू. आखूट टप्प्याचा चेंडू आणि
त्यावरती अक्षरशः तुटून पडला. रौद्र अवतार इथे फलंदाज अनिलनं 6 धावा. अनिल स्ट्राइक एंड वरती 6 धावांबरोबरच अर्धशतक पूर्ण होतंय. यावेळेस स्लोअर वन थोडासा टप्पा अलीकडे घेतला आणि निर्धाव चेंडू बघायला मिळतो आपल्याला. धावफलकावरती धावा आहेत 50. अर्धशतक पूर्ण होतंय दुधेभावी संघाचं. राही 11 चांगली दमदार बॅटिंग इथे दाखवली. कोणी इथे हाराकिरी मानायला तयार नाहीये, कोणी इथे मागे राहायला तयार नाहीये. डाव्या हाताने पुन्हा एकदा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता फसलेला. एक धाव बाईजच्या माध्यमातून प्राप्त होते. अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे आणि धावफलक 51 वरती पोहोचेल चौथ्या षटकामध्ये. चांगले चेंडू जरूर आलेत या षटकामध्ये, मात्र पहिला चेंडू पूर्ण खराब आपण पाहिला होता आणि त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार अनिलने घेतलेला आपण पाहिला. त्यानंतरचा पुन्हा एकदा त्यानं स्लोअर वनचा प्रयत्न जरूर केला, मात्र तो रीड करणं अनिलला शक्य झालं नव्हतं. इथं हवेमध्ये जरूर फुल टॉस चेंडू. खर तर फसलेला बॉल होता, मात्र पहिलाच चेंडू फेस करणारा फलंदाज तिथे थोडासा अडकळतोय. एक धाव प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल 52 धावा. नवीन फलंदाज राही 11 दुधेभावी संघाचा मॉन्टी खातं खोलतो. इथे नॉन स्ट्राइक एंडचा अजित आता स्ट्राइक एंड मक्कर अनिल आता स्ट्राइक एंडला पोहोचलेले. एक षटकार जरूर. यस अनिल, या अगोदर एक षटकार होता, मात्र कृष्णा पवारच्या हातामध्ये चेंडू यावेळेस आणि अनिल देखील बाद. सनसनाटी निर्माण करणारे षटक पप्पूच. 2 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. 4 गडी बाद. धावफलकावरती 52 धावा. राही 11 दुधेभावी चौथ्या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली सुरुवात होती, मात्र कृष्णा पवार आला, त्यानं 2 फलंदाज बाद केले. आणि त्यानंतर आलेला गोलंदाज पप्पू. पप्पूला सुरुवातीचा चेंडू थोडासा कठीण होता. एक षटकार पहिल्या चेंडूवरती, मात्र त्यानंतर फलंदाज बाद करत पप्पूनं पुन्हा एकदा श्रीगोंदा कारखाना संघाला संचिता 11ला मॅच मध्ये परत आणलेले. धावफलकावरती 52 धावा. 4 षटकामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये पुन्हा कृष्णा पवार. यावेळेस समोर फलंदाज मॉन्टी. नॉन स्ट्राइक एंडला शेखर. मॉन्टीचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला मोठा फटका तयारीत होता तो, मात्र हा फटका एक्झिक्यूट करू शकत नाहीये. अपेक्षित बाउन्स आपण बघतो या चेंडूला मिळाला नाही. फलंदाज तयारीत असतो. कमरेच्या उंचीच्या लेवलवरती बाउन्स जर असेल तर तो हुक आणि पुल करणं अत्यंत सोपं ठरतं. खरं तर ज्या पद्धतीचा स्टान्स असतो तर बघितलं तर पायांची थोडीशी मोमेंट असेल तरी सुद्धा इथे चांगला फटका देता येतो. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल. तिसरा फलंदाज कृष्णा पवार बाद करतोय. 5वा धक्का इथे बसेल राही 11 दुधेभावी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये एका पाठोपाठ
पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं होतं की जबरदस्त फलंदाजी सागर निकम वैभव सोनवलकर मध्ये 37 धावांची जबरदस्त भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. व्यंकटेश ऑटोमोबाईलचे मालक सन्मान्य केदारजी गायकवाड उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. सकाळची मॅच त्यांनी बुडवली म्हणजे बघितली नाही, लेट पण थेट आलेले, सकाळी खेळायला पण आले नाहीत, आता मॅच बघायला आलेत. या कृष्ण पवार जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन या सामन्यामध्ये आपण बघितले. बाळूचं षटक प्रचंड महागडं ठरल्यानंतर कृष्ण आला, त्याने धावा रोखल्या, विकेट घेतल्या. त्यानंतरच्या पुढच्या षटकामध्ये परत आपण बघितलं पप्पूला. आता कृष्ण पवार दुसरा बळी या षटकातला. एकूण 4 कृष्ण पवारनं बाद केलेत. कृष्णा 4 बळी. या अगोदरचं जे षटक टाकलं होतं कृष्णानं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आपण पाहिले तर अजून एकही धाव नाही. धावफलक तिथेच आहे, 52 धावा. पुन्हा आकाशामध्ये चेंडू. कपिल गरुड बराचसा मागे, मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः कपिल गरुड तिथे. फेक अप्रतिम आहे आणि इथे आपण बघणार आहोत की 2 धावा पूर्ण होतील या षटकामध्ये. 2 धावा केवळ. 54 धावा 5 गड्याच्या मोबदल्यावर, 6 गड्याच्या मोबदल्यावर 54. 5वा बळी जर कृष्णा पवार घेतोय तर सोमनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आणि शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा, या षटकातला. डावेष्टीच्या बाहेर आहे, वाईडची घोषणा. धावफलकावरती 55 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 37 धावा धावफलकावरती आल्या होत्या. कृष्णा आला होता, कृष्णाच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. तिथून पुढे धावा आपण पाहिल्या होत्या 43 वरती पहिला फलंदाज बाद झालेला आपण पाहिला होता. पुन्हा एकदा वाईड. ₹500 बक्षीस आहे सोमनाथ पाटील यांच्याकडून. आणि स्लोवर वन आतमध्ये आलेला चेंडू इथे निर्धाव ठरेल. केवळ 2 धावा या षटकामधून. 2 गडी बाद केलेत कृष्णा पवारनं. 2 षटकामध्ये 9 धावा दे 4 गडी बाद करणारा खेळाडू ठरतोय कृष्णा पवार. 55 धावा धावफलकावरती विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य आहे.
माफ करा, धावफलकावरती 56 धावा आहेत. 57 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल. हा सामना जिंकायचा असेल श्रीगोंदा चेतना संघाला, चेतना 11ला, माफ करा संचिता 11ला, संचिता 11 श्रीगोंदा विरुद्ध राही 11 दुधे भावी. असा सामना आपण मैदानामध्ये बघतोय. दुधे भावी संघानं 55 धावा बनवलेल्या आहेत आणि 56 धावांचं आव्हान त्यांनी श्रीगोंदा कारखाना अर्थातच संचिता 11 संघासमोर ठेवलेला आहे. चांगल्या सुरुवातीनंतरच कृष्णा पवारनं केलेली श्रीगोंदा क्रिकेट संघासमोर सामना जिंकण्यासाठी तब्बल 57 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीचा फलंदाज स्ट्राइक पर इंडियन स्टेट प्रीमियर लीग, जिन्होंने बिल्कुल सोलापुर के एक लौते खिलाड़ी डिस्ट्रिक्ट के थे जो इंडियन स्टेट प्रीमियर लीग में खेलने वाले, वो है खिलाड़ी कृष्णा पवार. कृष्णा पवार स्ट्राइकला असेल, नॉन स्ट्राइकरला फलंदाज. तो इस बार मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज के बिल्कुल बदन से टकराती गेंद. कमिटी मेंबर्सना विनंती करतो की कृपया पाण्याची जरा सोय करायची आहे. पाण्याचे जार संपलेले आहेत. फिर से इस बार अजीत लंबे खेल के खिलाड़ी. इस बार देखा जा सकता पर इस बार ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा रही है गेंद. बैट बॉल का इशारा आता हुआ, बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग केवल 2 रन. मैच को जीतने के लिए लगभग 57 का टारगेट है. 5 ओवरों में 30 गेंदों में 57 बनाने हैं, यानी कि हर ओवर में करीबन 12 रन के आसपास से रन रेट चाहिए अगर मैच को जीतना होगा. पुढचा चेंडू अजित टाकतोय और राहुल वायकर इनको ऊंचा मारने की कोशिश. हवा में खेल बैठे नीचे खिलाड़ी, मिल सकती है विकेट और मिल गई विकेट. वहां पर बहुत बढ़िया कैच, बहुत शानदार कैच वहां पर पकड़ा गया. थोड़ा सा दबाव था क्योंकि 57 का जो टारगेट किया गया, इसका पीछा करने के लिए आरंभिक खिलाड़ी यहां पर अभी भी विकेट चाह रहा है. अभी भी यहां पर जैसे विकेट मिलने के बाद पूरे खिलाड़ी इकट्ठा हो गए. इकट्ठा होने के बाद आवाज सुनाई दी हमें, बिल्कुल गणपति बप्पा मोरिया की आवाज सुनाई दी और खिलाड़ी पूरे ऊर्जित हो रहे हैं. वहां पर जब भी हम गणपति बप्पा का आशीर्वाद लेते हैं तो खिलाड़ी को प्रेरणा मिलती है, ऊर्जा मिलती है और सभी खिलाड़ी ऊर्जा के साथ अपने अपने जगह पे चले जा रहे हैं फील्डिंग करने के लिए. नवीन फलंदाज कपिल, टीम के बिल्कुल सबसे हुक्मी खिलाड़ी, सबसे अनुभवी खिलाड़ी. अब पूरी दारोमदार इनके बल्लेबाजी पे कपिल है इस वक्त स्ट्राइक पर. नॉन स्ट्राइकिंग एंड पे कृष्णा पवार. वैसे तो कृष्णा नाम क्रिकेट के लिए काफी जबरदस्त है, जैसे कि गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते. उसके बाद सोलापुर डिस्ट्रिक्ट का कोहिनूर हीरा मैं जिसे क्रिकेट में कह सकता हूं वो है कृष्णा पवार. और तुलजापुर मराठवाड़े का कोहिनूर हीरा कृष्णा गौड़ी. ये बिल्कुल क्रिकेट के बहुत ही जबरदस्त सितारे हैं. बॉल कितने हो गए इस ओवर के? तीन गेंदें हो चुकी है. चौथी गेंद लेकर बॉलिंग तैयार है बॉलर अजीत. और रिवर्स मारने की कोशिश, हवा में वहां पर आहट सुनाई दी. हवा में गेंद थी लेकिन फील्डर के सामने गेंद गिरी. अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर की ओर से. रन लेने का कोई अवसर नहीं. रुका हुआ स्कोर अभी भी केवल इस वक्त 2 रन बने हैं. टेनिस क्रिकेट संघ विरुद्ध आणि त्याचबरोबर मला वाटतं लेदर बॉल क्रिकेटचे एक नामवंत खेळाडू म्हणून मला वाटतं मी ज्यावेळेस समालोचन करताना सोलापूरमध्ये DK अकलूज संघामध्ये बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळणारे एक या भागातील नामवंत क्रिकेटपटू लक्ष्मण मोहिते साहेब यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सोलापूरमध्ये निश्चितच प्रत्येक किती संघ असते तर त्यांना मला वाटतं 40-50 धावा देखील काढू दिल्या जात नव्हत्या.
दरम्यान हलका हा चेंडू ओव्हरपिच होता, हलक्या हाताने पुश केला गेला, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर. दरम्यान धाव घेण्याची संधी नसेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा टिचून मारा, नियंत्रित मारा इथं केला जातोय. धावसंख्या अजूनही थांबली आहे, ती केवळ 2 धावसंख्येवर. अजीत तारीफ करने की, अजीत की वहां पर बहुत ही काबिल तारीफ ओव्हर चलता हुआ पुन्हा गोलंदाजीला अजित पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. ओहो हो, सुरेख चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. बेग देखील खूप चांगला होता. फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र अगदी अप्रतिम टाकला गेला. कट मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट कीपरकडे. दरम्यान निर्धाव चेंडू असेल. या ठिकाणी अजूनही धावसंख्या थांबली ती 2 धावसंख्येवर. सामना पाहण्यासाठी निश्चितच काल ज्याने सामना केला आणि या भागातील एक नामवंत क्रिकेटपटू रोहित देशमुख सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय रोहित देशमुख सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. धावा बनवा गेले फक्त 2 धावा. लगभग पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका. स्कोर है केवल 2 रन की योग पर. उंगलियों के जादूगर रोहित देशमुख. एक ही टप्पे से अंदर लाना, एक ही टप्पे से बाहर लाना, ये कला उगत रहने वाले गेंदबाज. लेकिन अब गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो नए गेंदबाज अनिल, जिन्हें गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है. गोलंदाजीला येतोय अनिल. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डावातील दुसरे षटक. समोर आहे फलंदाज आयकॉन खिलाड़ू कृष्णा पवार. वैसे तो भगवान कृष्ण मुरली बजाते थे, अगर इनका बल्ला बजता है तो मैच भी बजेगा वहां पर. शॉट गेंद, इस बार बैकफुट पर जाकर पंच लगाना चाहते थे. किस्मत वाले रहे, ज्यादा जोर नहीं लगा पाए. अगर जोर लगता तो फील्डर के हाथ में गेंद जाती. जो भी हुआ अच्छा हुआ बल्लेबाज के लिए. 1 रन आएगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता, पर टोटल स्कोर केवल 3 की योग पर 3 धावा. और जैसे कि आज हमारे हम्परिंग का काम कर रहे हर्षद जी लोंडे, स्क्वायर लेग अंपर, बहुत ही जाने माने अंपर, क्रिकेट का बहुत सारा तजुर्बा जिनके पीछे, क्रिकेट का बहुत ज्ञान और ज्ञान जिनके पीछे है. हर्षद लोंडे स्क्वायर लेग अंपर है. मुख्य अंपर सोलापुर डिस्ट्रिक्ट के हमारे सूरज जी गायकवाड़. और साथ ही स्कोरर लेखनी सम्राट जिसे क्रिकेट में कहा जाता है, धाव नोंदक मिस्टर नितिन जी मिस्कर सर हमारे साथ में स्कोरिंग का काम कर रहे हैं. कुछ बातचीत चल रही है, चर्चा हो रही है. वैसे तो भारत में बहुत सारी चर्चा होती है. चाय पे चर्चा है, चर्चे पे खर्चा है, लेकिन यहां पर तो क्रिकेट की चर्चा चल रही है. ऑफ टीम के बाहर चले गए, गैप में गेंद को खेला. ये बिल्कुल सेफ शॉट जिसे हम कर सकते हैं. थोड़े से बॉडी के बैलेंस को पीछे ले लिया. ऑनसन में गेंद को टर्न किया जाता बा. गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, जाती गेंद 4 रन के लिए. देख के मौका मारना, बेहतरीन लाजवाब चौका. आणि या ठिकाणी लेझर बॉल क्रिकेटचे एक नामवंत खेळाडू राहुल बाबरसाहेब देखील सामन्यात आणून घेत आहेत. परंतु आपल्या घरच्या बाल्कनीतून सामन्यात आणून घेताना बाबरसाहेबांचं मी देखील मी सहर्ष स्वागत करतोय. थोडंसं फिल्डिंग टीम तुमच्याकडून खूप वेळ चाललाय. फिल्डिंग टीम लक्षात ठेवायचं आहे, अन्यथा तुम्ही पेनल्टीला पात्र ठराल. लक्षात ठेवायचं आहे. फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही वेळ घेताय. कृपया विनंती असेल की वेळेचं पालन करा. यानंतर आम्हाला बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि पंचांनी देखील थोडंसं सांगायची माहिती द्यायची. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है. गेंदबाजी करने के लिए थोड़ा सा महंगा और चलता हुआ अभी भी रुका हुआ स्कोर. अच्छी गेंद, इस बार हल्के से केवल पुश कर दिया. इस बार जब तक कि शॉर्ट कवर के फील्डर आकर गेंद को फील्ड करते 1 रन तो बनेगा. बढ़ता हुआ स्कोर केवल 8 रन. अब बैटिंग टीम को अगर मैच बनाना हो, मैच जीतना हो, तो यहाँ से मेरे ख्याल से 49 रन की जरूरत है. जवळ मला वाटतं इथं 49 धाबा बनवायचे आहेत. आणि जर या षटकाची निश्चितच आपण जर इथून खेळ जर आपण पाहिला तर मला वाटतं जवळजवळ 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा तुम्हाला बनवायच्या आहेत 49 धावा.
अकूट टप्प्याचा चेंडू इस बार इनको पुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा ये सक्सेसफुल स्ट्रोक 6 रन के लिए। थोड़ी सी पटकी भी गेंद थी, ऐसे स्ट्रोक तो कृष्णा के लिए बिल्कुल ये बिल्कुल डॉली गेंद मिली। इस बार डॉली गेंद पर लाजवाब स्ट्रोक निकला 6 रन के लिए। 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 14 रन 14 धावा आलायत। थोडासा पटकलेला चेंडू आणि पटकलेल्या चेंडूवर मात्र हुकचा फटका खेळला कृष्णा पवारने। आकाशजी गोदे कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे। पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, स्टेट बॅटेड फटका, जोरात फटका, बेगवान फटका और गेंद टारगे बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन के लिए। क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता बा। तो 4 रन के साथ स्कोर पूरे के साथ आगे बढ़ता हुआ रन संख्या इस वक्त 18 रन। ये देखिए कृष्णा पवार का ये ब्रांड है, कवर ड्राइव लगा दिया इस बार, कवर के क्षेत्र में छक्का लगता हुआ यहां पर। तो जबरदस्त अंदाज का तेज तर्रार तूफानी प्रहार निकलता हुआ, क्या जबरदस्त अंदाज की बैटिंग चल रही है। एक्सलंट बैटिंग, वंडरफुल बैटिंग। फिल्डिंग टीम तुम्हाला मागास मी सांगितलेलं आहे 5 धावा तुमच्या कमी केल्या जातील याची आपण नोंद घ्यायची। फिल्डिंग टीम प्रत्येक वेळेस जमू नका सर्व खेळाडूचं। पंच तुम्ही आता एक बार वॉर्निंग द्यायची त्यांना, शेवटची वॉर्निंग असेल लक्षात ठेवायचंय। सर्व खेळाडू जमण्याची गरज नाही, कॅप्टन आणि फक्त बॉलर कोणी असेल तो 2 प्लेयर जमून बाकीचे तुम्हें निर्णय जायचे तिथं। पिछले ओवर में जिस तरह से 3 गेंदों में रनों की लूट की गई, जो मैच लग रहा था बैकफुट पर रखने वाली टीम अब फाइट करने के लिए वापस रिटर्न आ रही है। लगभग 2 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। 2 षटक संपली आणि धावा झाल्या तब्बल 24 धावा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज अजित। चलेंगे अजित को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है। कमिटीला एक विनंती की पाण्याची जरा व्यवस्था करायची। पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू, इथं मात्र सर एक जेवढं कौतुक करा या चेंडूचं तेवढं कमी असेल, कारण जस्ट शॉर्ट ऑफ लाईन गेन आणि चेंडू पडल्यानंतर मला वाटतं बॉडी लाईन परून चेंडू गेला जवळ विकेट कीपर कडे। अतिशय उत्कृष्ट चेंडू, बेगवान चेंडू। चला कमेटीला विनंती असेल की तीसरा कॉल असेल, पाण्याची व्यवस्था करायची है। ओहो पैरों के पास आई, इस बार लपेट लिया, पहले बाउंस पर गेंद जाएगी बिल्कुल बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए। थोड़ी सी गेंदबाज दिशा से भटके और गेंद को पड़े फटके। इस बार ये खराब गेंद मेरी, इस बार गेंदबाज दिशा से भटके, गेंद को पड़े फटके और मिला मौका, लगा चौका। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका और स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त 28 रन 28 रन। पुढचा चेंडू अजितचा। ओहो सुरेख चेंडू, यास मात्र फलंदाजाला थोडासा डिफेन्सिव्ह मोड मध्ये फटका खेळायचा होता, नशिबान असेल शिंदो आणि बॅटचा संपर्क झाला नाही, गेला तो थेट विकेट कीपर कडे।
या डावातील हे मला वाटतं तिसरं षटक टाकलं जातं. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकले गेले. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त 4च धावा गोलंदाजांनी या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केले गेले 4 चेंडूवर. ओहो, इथं हल्ला चढवलाय. चेंडू जाईल मिडविकेट सीमारेषा पार करतो. 6 धावा षटकार येईल. चलेंगे शाहजी नवगिरे वहां पर मेरे ख्याल से मैच का आनंद ले रहे हैं, मजा ले रहे हैं. वहां पर डांस भी कर रहे हैं. वहां पर यम्मा यम्मा, ये बिल्कुल अमिताभ बच्चन का शायद गाना था ये, और बिल्कुल इस पर झूम ले रहे हैं, नाच रहे हैं वहां पर. लेकिन मजबूत बल्ला, हल्ला, चेंडू फर्रार, खनखनीत षटकार. और इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के आसमान में निकलती गेंद बहुत ही खूबसूरती के साथ ये निकल रहा है. छक्का. 40 रन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ. ऐसा लगा इरादा पक्का, दे धक्का. बल्लेबाज ने मारा लगातार आसमानी दूसरा छक्का. दो गेंदों में 2 छक्के लग चुके हैं. शायद मेरे ख्याल से इसके बाद मेरे ख्याल से जो टीम थी अच्छी गांव टीम, जिन्हें एक सामने वाली टीम नहीं आई है, शायद उनके जगह पे उन्हें पहले राउंड का बाई मिल रहा है. और इसका मतलब आज के दिन में सेकेंड राउंड के लिए 5 टीमें होगी, जिसमें चिट्ठियां निकाली जाएगी. किसका मैच किसके साथ होगा, इसकी लकी ड्रॉ की चिट्ठी भी यहां पर निकाली जाएगी. न्यूमॅन होंगे मॅक्सवेल. मॅक्सवेल येतो गोलंदाजीला. आपलं वैयक्तिक मला वाटतं पहिलं आणि संघाकडून 14 षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 17 धावा. 17 क्रिकेट में कहते हैं बहुत बड़ा खतरा. किसे होगा, देखेंगे क्या होता है. ये देखिए थोड़ा सा खतरा तो नहीं, लेकिन सामने गेंद गिरी. टप्पा, पहले टप्पे पर गेंद को रोका जाता. अब कैलकुलेशन बदल रहा है. लगभग 11 गेंदें बची है और जीतने के लिए केवल 17 की जरूरत है. फिर से देखना है गेंदबाजी करने के लिए. उदार, ये कृष्णा का ब्रांड स्ट्रोक है. ये कृष्णा है. कृष्णा, बिल्कुल कृष्णा पवार का पावर पंच जिसे हम कह सकते हैं. वहां पर कृष्णा के बैट से निकलता हुआ ऐसा लगा जिस तरह से बंदूक में से गोली छूटती है, बुलेट की अंदाज में. कमाल का दे धमाल पावर स्ट्रोक निकलता हुआ 6 रन की दिया. थैंक यू डीजे. बॉल आ चुका है बॉलर के हाथ में. तो इस बार मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल या ठिकाणी मात्र पुढच्या सामन्यांचा चिठ्ठीचा कार्यक्रम इथं आपण पार पडतो. जे जे संघ विजयी झाले त्यांनी इथे यायचंय. गलनबाडी क्रिकेट संघ आपण इथे यायचंय. सुनील कदम शेठ यांच्या संघाच्या कॅप्टनना देखील विनंती, आपण देखील यायचंय. आप्पासाहेब कोळे क्रिकेट संघाचे कॅप्टन, आपल्याला देखील मी विनंती करतो. इथं मात्र एक सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धावण्याची धावसंख्येत बदल होतो. आता 10 धावा बनवायचे. चेंडू शिल्लक असतील 9. पुढचा चेंडू स्लोअर चेंडू. इथं गती परिवर्तन व्हेरिएशन आपण ज्याला म्हणतो. मॅक्सवेलने मात्र चांगला चेंडू टाकलाय. फलंदाज आडवी बॅट खेळण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजच्या मनात काय चाललं होतं हे ओळखलं होतं, त्याच्यामुळे हा स्लोअर चेंडू टाकला. आणि इथं फलंदाज मला वाटतं चारुखाली चीज झालाय. समीकरण असेल आता 8 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 10 धावा.
पुन्हा मारायचा प्रयत्न, आडवा फटका मारायचा प्रयत्न, 7 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 10 धाबा। 7 गेंदों और मैच जीतने के लिए 10 रन। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता, लेकिन अभी भी क्रिकेट में एक कहावत है, वहां पर मंजिल बिल्कुल खिलाड़ी फाइट कर रहे हैं, खिलाड़ी लड़ रहे हैं, वहां पर लढेंगे भिडेंगे टन नाही इथे यायचे। यानंतर सामन्यामध्ये ज्या चिठ्ठ्या काढल्या जातील त्या चिठ्ठ्यामध्ये पहिला जो सामना असेल आचेगाव संघाबरोबर, ज्या संघाचा सामना असेल त्यांना इथं लगेचच मॅच खेळावं लागेल, याची नोंद घ्यायची। चला चारही कॅप्टन इथे यायचे। कपिल गरड, श्रीनाथ सावकार साहेब इथे या, लवकर चिठ्ठी काढली जातील। बाळासाहेब गलांडे आपण देखील इकडे यायचे। एक मिनिट, डीजे बंद करा, डीजे बंद करा। अक्षय या ठिकाणी मला वाटतं